नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील काही दिवसापासून आपण दृष्टांतबोध, सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध हे सदर श्रवण करता आहात. आज मी एक नवीन सिद्धांतावरती दृष्टांत आपल्यासमोर ठेवणार आहे. सिद्धांत असा आहे की जोपर्यंत अंतःकरणातली आशा संपत नाहीये तोपर्यंत आपल्या जीवनातलं दुःख काही संपत नाही. आणि ज्याप्रमाणे कबीर असं म्हणाले की जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. वरकरणी आपल्याला जरी एखादा व्यक्ती सुखी वाटत असला तरी तो अंतःकरणातनं सुखीच असेल असं नाही. जोपर्यंत आपली आशा सुटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग वर करणे आपण एकमेकांना कसे सुखी आहेत असं समजतो आणि जवळ गेल्याच्या नंतर कसं ते दुःखी निघतात याबद्दलचा हा दृष्टांत मी आता आपल्यासमोर मांडतो आहे. एका गावामध्ये एक ब्रह्मचारी राहत होता. त्याचं उठणं बसणं हे गावाबाहेरच्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये होतं. आणि याचा नित्यक्रम कसा होता तर या ठिकाणी तो दररोज सकाळी उठला, स्नान केली की पूजा अर्चा भजन वगैरे करायचा. आणि ब्रह्मचारी असल्यामुळं अत्यंत आनंदामध्ये एकटाच या ठिकाणी तो राहत असायचा. परंतु काही दिवसाच्या नंतर झालं असं की एके रात्री मुक्कामासाठी एक सावकार त्याच मंदिरामध्ये थांबला आणि सावकाराच्या आजूबाजूला काही नौकर त्या सावकाराच्या दिमतीला म्हणजे शेवेला त्या ब्रह्मचार्यानं बघितले. आणि त्या ब्रह्मचार्याचं मन चळलं. त्याला असं वाटलं की अरे, मी स्वतःला सुखी समजत होतो परंतु माझ्यापेक्षाही आज सावकार सुखी आहे, कारण याच्याकडे पैसे असल्यामुळं याच्या व्यवस्थेला किती नौकर चाकर आहेत आणि किती चांगल्या पद्धतीनं या सावकाराची सेवा या नौकर चावकारांच्याकडनं केली जाते. आणि म्हणून ब्रह्मचार्याला या ठिकाणी वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षाही जर सुखी कोण असेल तर हा सावकार आहे. आणि म्हणून तो सावकारला म्हणतो की सावकार, खरोखरच तुम्ही या जगामधले मला तरी अत्यंत सुखी व्यक्ती वाटता. त्यावेळेला सावकार उत्तर देतो की नाही नाही, असं काही नाही आहे. कारण पैसा माझ्याकडे भरपूर आहे परंतु मी सुखी नाही आहे, कारण मला मूलबाळ नाही आहे. म्हणजे बघा, याला कोणती आशा आहे की मूलबाळ असावेत. पैसा भरपूर आहे परंतु मूलबाळ नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला मूलबाळ नसल्यामुळे मी काही सुखी नाही आहे, तर मला निश्चितपणे दुःख आहे. आणि माझ्यापेक्षाही आमच्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस आहे. त्याच्याकडं पैसाही आहे आणि त्याला 4 मुलंही आहेत. आणि म्हणून तो सावकार ब्रह्मचार्याला सांगतो की माझ्यापेक्षा तो गावातला जो ग्रस्त आहे तो अधिक सुखी आहे. आणि म्हणून जर भेटायचंच असेल तर त्याला भेटा, म्हणजे लक्षात येईल सुखी माणूस कुणाला म्हणतात ते. आणि मग या ब्रह्मचार्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की बघूया तरी मग हा गावातला माणूस कसा सुखी आहे, त्याची आपण मुलाखत घेऊया. आणि म्हणून तो त्या गावातल्या माणसाकडे जातो ज्याच्याकडे की भरपूर पैसा आहे, 4 मुलं आहेत. त्याला जाऊन भेटतो आणि म्हणतो की वा, खरोखरच तुम्ही अगदी सुखी आहात, कारण तुमच्याकडे पैसाही आहे आणि तुम्हाला 4 मुलंही आहेत. तेव्हा तो म्हणतो की कसला मी सुखी आहे, अजिबात मी सुखी नाही आहे, कारण माझ्याकडं धन आहे, संतती म्हणजे संपत्ती आणि संतती आहे, परंतु विद्या मात्र माझ्याजवळ नाही आहे. आणि त्यामुळं शिक्षण विद्या नसल्यामुळं मला काही म्हणावा तसा समाजामध्ये मान नाही आहे आणि म्हणून मी काही सुखी नाही, असं तो या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला जर सुखी माणूस पाहायचा असेल तर पलीकडच्या गावामध्ये जे पंडित आहेत, फार विद्या शिकलेले आहेत आणि त्या पंडितांचा सन्मान एवढा आहे की लोक त्याच्या पाया येऊन पडतात, त्याला खूप मान सन्मान देतात. मला असं वाटतं की तो पंडितच खऱ्या अर्थानं सुखी आहे. आणि मग या ब्रह्मचारी माणसाला ची उत्सुकता पुन्हा आणली जाते आणि त्याला असं वाटतं की चला आपण त्या पंडिताला जाऊन भेटूया. आणि म्हणून मग हा ब्रह्मचारी
त्या पंडिताच्याकडे जातो आणि त्या पंडिताला म्हणतो की खरोखरच तुम्ही किती सुखी आहात, बघा किती लोक तुमचं दर्शन घेत आहेत, तुमचा मान सन्मान समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. तेव्हा पंडित म्हणाला, कसले सुखी हो, अजिबात मी सुखी नाही आहे. काय करायचं या विद्याला, काय करायचं या शिक्षणाला, किती जरी मान सन्मान समाजात असला तरी चांगल्या पद्धतीने पोट भरावं इतकं देखील मला मिळकत होत नाही आहे आणि म्हणून पैशाच्या बाबतीतली कमतरता माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं मी काही सुखी नाही आहे, मी खऱ्या अर्थानं दुःखीच आहे, अशा पद्धतीचं तोही या ठिकाणी बोलतो. आणि तो पंडित म्हणतो, तुम्हाला जर खरा सुखी माणूस पाहिजे असेल तर आमच्या गावामधला एक पुढारी आहे, एक नेता आहे, त्याच्याकडे पैसाही आहे, मुलं बाळही आहेत, सत्ताही आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि त्यामुळं तो खऱ्या अर्थानं सुखी आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तो पंडित त्या नेत्याकडं अंगुली निर्देश करतो आणि म्हणतो की त्याच्याकडे मुलं बाळ आहेत, पैसा आहे, कीर्ती आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. ब्रह्मचार्याला असं वाटतं की चला नक्कीच या नेत्याकडं सगळ्याच गोष्टी ज्या कलियुगामध्ये लागतात, पैसाही आहे, संतती म्हणजे मुलं बाळही आहेत, कीर्ती आहे, हे की नाही, आणि सत्ताही आहे, त्यामुळं नक्कीच नेता हा सुखी असेल. आणि म्हणून तो नेत्याकडे येतो आणि म्हणतो की खरोखरच तुम्ही, मला असं वाटतं की या समाजातले सगळ्यात सुखी असणारे व्यक्ती आहात. त्यावेळेला नेता म्हणतो, कशाचे सुखी हो, खरं आहे की माझ्याकडे पैसा आहे, मुलं बाळं आहेत, सत्ता आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ही सगळी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जी मला धावाधाव करावी लागते, जे काही परिश्रम करावं लागतं, त्यामुळं माझं शरीर थकून जातं, मन थकून जातं आणि मनाला सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखच मिळतं. एवढ्यानंही मला काही वाटलं नसतं, परंतु एवढं सगळं समाजासाठी करून देखील विरोधक मात्र माझ्याबद्दल नेहमी बोंबा ठोकत असतात, माझी निंदा नालस्ती करत असतात, यामुळं तर मी नेहमीच दुःखी होतो. म्हणजे मी खऱ्या अर्थानं सुखी नाही आहे, अशा पद्धतीनं तोही सुखी नसल्याचं सांगतो. आणि नेता म्हणतो, खरंच तुम्हाला जर सुखी माणूस पाहायचा असेल तर एक पत्ता मी सांगतो, तिथे तुम्ही जा, तुम्हाला सुखी माणूस भेटल्याशिवाय होणार नाही आहे. मला तर असं वाटतं, तो नेता म्हणतो की जगातला सगळ्यात सुखी माणूस जर कोण असेल तर तो आहे जो मी तुम्हाला आता त्याचा पत्ता सांगतो. ब्रह्मचारी व्यक्ती कान टवकारून ऐकायला उत्सुक आहे की अरे, याच्याकडे सगळं असून देखील हा दुसऱ्या सुखी माणसाचा पत्ता आपल्याला सांगतोय, म्हणजे नेमका दुसरा कोणता माणूस असा सुखी असावा की ज्याबद्दल हा नेता आपल्याला सांगणार आहे. आणि मग तो नेता सांगायला सुरुवात करतो की आमच्या गावाच्या बाजूला जे दुसरं गाव आहे, त्या गावामध्ये एक ब्रह्मचारी माणूस आहे, त्याला काही मुलं बाळं नाही आहेत वगैरे नाही आहेत, परंतु तो मारुतीच्या मंदिरामध्ये राहतो आणि अत्यंत मनातून भजन करत असतो, नामस्मरण करत असतो आणि कुठल्याच प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये नाही आहे. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की जगातला सगळ्यात सुखी जर कोण असेल तर हा ब्रह्मचारी महाराजच आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर सुखी माणूसच शोधायचा असेल किंवा सुखी माणसाची भेटच घ्यायची असेल तर आमच्या गावच्या शेजारच्या त्या मारुती मंदिरातल्या ब्रह्मचारी महाराजांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला सुखी माणसाची भेट होईल आणि कदाचित सुखाचा मार्ग देखील सापडेल. हे ऐकल्याबरोबर हा जो स्वतः तोच ब्रह्मचारी आहे, ज्याचं वर्णन या नेत्याने केलेलं आहे, तो मनातल्या मनात फजील होतो आणि विचार करतो की अरे यार, मी तर सावकार सुखी म्हणत होतो, सावकारांनी दुसरा व्यक्ती सुखी आहे असं सांगितलं, त्यांनी पंडिताला सुखी असं सांगितलं, पंडितांनी नेत्याला सुखी सांगितलं, परंतु खरा तर सुखी मीच आहे. परंतु ह्या लोकांना माहिती नाही की मी वरून जरी सुखी असल्याचं दिसत असलं तरीही मी अंतःकरणातनं सुखी नाही आहे, कारण माझ्याही मनामधली आणखीन आशा गेलेली नाही आहे. म्हणून तर आमच्या मुक्ताबाई म्हणाल्या होत्या की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणो नये साधू, जगी विटंबना बाधू. तर अशा पद्धतीनं कबीर म्हणतात त्याप्रमाणे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे, अशीच अवस्था आपल्याला समाजव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. हा सिद्धांत लक्षात येण्यासाठीच
हा दृष्टांत मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. असे अनेक दृष्टांत रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. आपणही त्याचं श्रवण करावं आणि असे दृष्टांत आपल्या लहान मुलांना ऐकवावेत, विद्यार्थ्यांना ऐकवावेत आणि नसेल तर इतरांपर्यंत हे व्हिडिओ पाठवून याचं श्रवण लाभ इतरांना घडवून आणावा, एवढीच प्रामाणिक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.